पेरणीचा शुभारंभ करा। अमृत प्लस बीज प्रक्रिया का करायची मित्रांनो, कधी कधी मेलेला रोप पाहायला मिळतो, सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होत नाही। तर मित्रांनो इथं आपण 25 किलो सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे। याचं लिक्विड स्वरूपात असल्यामुळे जे मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण जे बियाण्यावरती टाकल्यानंतर याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या। पूर्णपणे बियाण्याचा जो कलर आहे तर तो वेगळा झालेला आहे। या किटचा जबरदस्त फायदा आपल्या बीज प्रक्रिया केल्यानंतर पिकाला होणार आहे। सुरुवातीच्या काळात न्यूट्रिशन अपटेक, पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास। राम राम मित्रांनो, यावर्षी पेरणीचा शुभारंभ करा अमृत प्लस बीज प्रक्रिया किट सोबत। शेतकरी मित्रांनो, आपण खरीप हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकाची तिथं पेरणी करत असतो, ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे, तूर आहे, मक्का आहे, उडीद आहे, मूग आहे, कापूस आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही पिकाच्या बियाण्याची ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता तर त्या बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। बीज प्रक्रिया का करायची मित्रांनो, ज्या प्रकारे आपण लहान बाळाला पोलिओचा डोस देतो तर त्याच प्रकारे आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणं गरजेचं आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पेरणी करून झाल्यावर आपलं बियाणं उगतं तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यासोबतच कधी कधी मेलेलं रोप पाहायला मिळतं, सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होत नाही। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, तर त्या बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो। मित्रांनो, बीज प्रक्रिया तुम्ही दोन प्रकारे तिथं करू शकता, एक आहे रासायनिक, दुसरी आहे जैविक। मित्रांनो, रासायनिक गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला जास्त दिवस तिथं त्याचा फायदा पाहायला मिळत नाही, परंतु आपण जैविकरित्या ऑर्गॅनिक पद्धतीने जर गेलो तर आपल्याला त्याचा दीर्घकाळ आणि जास्तीत जास्त दिवस फायदा झालेला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, माझ्या हातामध्ये जी तुम्ही पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस बीज प्रक्रिया किट पाहतात तर ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, जैविक आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, त्याच्यासोबतच जैविक बुरशी म्हणजेच आपल्या पिकाला ज्या फायद्याच्या बुरशी असतात तर त्या या पूर्णपणे किटमध्ये आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात। मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या किटमध्ये काय काय दिलेलं आहे, त्याचा काय काय फायदा होणार आहे ते थोडक्यात एकदा समजून सांगतो। मित्रांनो, या किटमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता NPK कंसो दिलेला आहे 250 मिली। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या किटमध्ये आपल्याला ह्युमॉल गोल्ड दिलेला आहे 50 ग्रॅम। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ट्रायको गार्ड दिलेला आहे 250 ग्रॅम आणि त्याच्यासोबतच व्हॅमिझोन दिलेला आहे 50 ग्रॅम। मित्रांनो, ट्रायको गार्डमध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाची बुरशी आपल्याला पाहायला मिळते। व्हॅमिझोनमध्ये आपल्याला एंडो आणि एक्टो मायकोरायझा असतो तर तो तिथं पाहायला मिळतो। NPK कंसोमध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात आणि हे ह्युमॉल गोल्ड आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे। तर मित्रांनो, हे पूर्णपणे जैविक आहे, ऑर्गॅनिक आहे। तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता आपण मक्याचं आपलं जे बाजीराव मक्का येतो तर त्याचं बियाणं घेतलेलं आहे, त्याच्यासोबतच जी सोयाबीन येते तर तिचं बियाणं घेतलेलं आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक किट किती किलो बियाण्यासाठी वापरायची। मित्रांनो, जर तुम्ही मका लागवड करणार असाल, मक्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर 8 किलो मक्याच्या बियाण्यासाठी तुम्ही एक किट वापरा। त्याच्यासोबतच आपण सोयाबीन घेतलेलं आहे तर 25 किलो सोयाबीनसाठी तुम्ही या एका किटचा वापर करा। जर तुमच्याकडे कापूस पिकाची लागवड करणार असेल तर कापसाच्या 5 पॅकेट बियाण्यासाठी एका किटचा वापर करायचा आहे। त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला तुरीची लागवड करायची असेल तर 6 किलो तुरीच्या बियाण्यासाठी एका किटचा वापर करा। जर तुम्ही भुईमुगाची लागवड करणार असाल तर 30 किलो भुईमुगाच्या बियाण्यासाठी एका किटचा वापर करा। तुम्ही कोणत्या बियाण्याला बीज प्रक्रिया करताय मला खाली कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्याचं प्रमाण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कमेंट सेक्शनमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आता आपण लाईव्ह मध्येच इथं जे काही बियाणं आहे तर ते सोयाबीनचं बियाणं घेणार आहे। मित्रांनो, हे 25 किलो आपण बियाणं घेतलेलं आहे, जे एका एकरसाठी सफिशियंट असतं। तर मित्रांनो, इथं आपण 25 किलो सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला याच्या किटमध्ये जे NPK कंसो येतं तर त्याचा वापर करायचा आहे, कारण शेतकरी मित्रांनो ही लिक्विड स्वरूपातला आहे, आपलं बियाण्याला पाणी मारण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। याचं लिक्विड स्वरूपात असल्यामुळे जे ऑटोमॅटिक थोडं नॉर्मल बियाणं आहे आपलं तर ते ओलं होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण जे बियाण्यावरती टाकल्यानंतर याला प्रॉपर मिक्सअप करण्यासाठी आपल्याला हे जे बारदाना आहे तर आपण याच्यासोबत उचलणार आहोत। मित्रांनो, हे सोयाबीनचं जे बियाणं असतं तर त्याचं वरचं जे कोटिंग आवरण असतं तर ते अतिशय नाजूक असतं मित्रांनो, त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला याची हाताळणी इथं करणं गरजेचं आहे। याला अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही बारदाना किंवा गोंडपाटाच्या सहाय्याने याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या, जेणेकरून जे सगळं सोयाबीनचं बियाणं आहे मित्रांनो तर ते प्रॉपर ओलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। आपण 250 मिली NPK कंसो जे आहे तर ते 25 किलो सोयाबीनच्या बियाण्यासाठी वापरलंय। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे ट्रायको गार्ड आहे तर याचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, NPK कंसो टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या बियाण्यावरती
जे ट्रायकोगार्ड आहे, ट्रायकोगार्ड टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. ट्रायकोगार्डचा जबरदस्त फायदा आपल्याला तिथं झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. ट्रायकोगार्डमध्ये आपल्याला जैविक बुरशी तिथं पाहायला मिळते, म्हणजे आपल्या बियाण्याला जे काही बुरशीजन्य रोगापासून वाचण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा करून देणार आहे. जी मर रोग, चारकोल रोगच्या सोयाबीन पिकामध्ये ज्या समस्या येतात तर ते येऊ देणार नाही. ट्रायकोगार्ड नंतर आपल्याला जे व्हामिझोन आहे, ज्याच्यामध्ये एक्टो आणि एंडोमायकोरायझा आहे, तर त्याचा वापर करायचा आहे. व्हॅमिझोन टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे ह्युमॉल गोल्ड आहे, तर ह्युमॉल गोल्डचा आपल्या बियाण्यावरती वापर करायचा आहे. जे ट्रायकोगार्ड होतं मित्रांनो तर ते 250 ग्रॅम आहे. जे व्हॅमिझोन आहे तर ते आपल्याला 50 ग्रॅम दिलेलं पाहायला मिळते. आणि जे ह्युमॉल गोल्ड आहे आता मी टाकतोय तर ते 50 ग्रॅम दिलेलं आहे 25 किलो सोयाबीनच्या बियाण्यासाठी. वेगवेगळ्या पिकाच्या बियाण्यानुसार आपल्याला वेगवेगळं प्रमाण प्रति किलो बियाण्यासाठी तिथं वापरणं गरजेचं आहे. तर मित्रांनो हे चारही औषधं जे आपण किटमध्ये दिलेले आहेत तर ते प्रॉपर याच्यावरती टाकून झालेले आहेत. आता आपल्याला याला हाताच्या सहाय्याने न हलवता डायरेक्ट पुन्हा एकदा जसा आपण मगाशी हलवलं होतं तर त्या प्रकारे प्रॉपर याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे प्रॉपर आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे बियाणं. तर मित्रांनो आता ह्या सोयाबीनच्या बियाण्याला आपण जे अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहे तर त्या किटचा वापर करून इथं बीज प्रक्रिया केलेली आहे. पूर्णपणे जैविक ऑर्गॅनिक बीज प्रक्रिया इथं आपल्याला झालेली पाहायला मिळते मित्रांनो. याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट तिथं वापरलेले आहेत जे किटमध्ये येतात. आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बियाण्याला प्रॉपर कोटिंग या किटची तिथं झालेली आहे. पूर्णपणे बियाण्याचा जो कलर आहे तर तो वेगळा झालेला आहे. आणि हे आता आपल्याला पेरणीच्या अगोदर अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त एखादा तासापर्यंत तुम्ही एखाद्या झाडाच्या सावलीखाली याला नॉर्मल सुकू द्या. म्हणजे जे थोडं नॉर्मल ओलावा असतो तर तो तिथं लगेच गायब होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपलं हे जे बियाणं आहे तर हे रेडी आहे. तर मित्रांनो सोयाबीनचे बियाणे करून झालेली आहे जी मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवली. आता मक्याच्या बियाण्याला इथं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण. बाजीराव मक्का घेतलेला आहे. 4-4 किलोचे 2 पॅकेट आहेत मित्रांनो. बऱ्यापैकी 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 7 ते 8 किलो जे मक्का बियाणं आहे तर ते लागलेले तिथं पाहायला मिळतं. तर मित्रांनो मक्याच्या बियाण्याला सुद्धा जी सिक्वेन्स असणार आहे आपली तर ती सेमच ठेवायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला जे आपलं NPK कन्सोल लिक्विड येते तर ते 8 किलो बियाण्यासाठी इथं टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मक्याच्या बियाण्यावरती जे NPK कन्सोल आहे तर ते सगळ्यात अगोदर टाकून घेऊ. हे टाकल्यानंतर मित्रांनो थोडं बियाण्याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या. मक्याच्या बियाण्याला हातानेच केलं तरी चालतंय. फक्त सोयाबीनचं बियाणं जे आहे ते थोडं नाजूक असतं त्याच्यामुळे आपल्याला त्याला हलवून घ्यावं लागतं. तर आता बऱ्यापैकी हे जे बियाणं आहे तर ते प्रॉपर ओलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ट्रायकोगार्ड आहे तर ट्रायकोगार्ड टाकायचं. या मोठ्या वरच्या पॅकेटमध्ये अजून एक छोटी पॅकिंग आलेली आपल्याला पाहायला मिळते प्लॅस्टिकची. याला नॉर्मल थोड्याफार प्रमाणात असं मिक्सअप करून घ्या मित्रांनो. कारण हे क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला याला ट्रायकोगार्ड टाकल्यानंतर सुद्धा थोडं हलवून घ्यावं लागेल. 250 ग्रॅम ट्रायकोगार्ड आणि 250 मिली आपण NPK कन्सो टाकलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हॅमिझोन टाकायचं आहे. हे आपण 50 ग्रॅम व्हॅमिझोन देतोय. एकदम हे पण पावडर स्वरूपातलं असल्यामुळं लवकर आपल्या बियाण्याला तिथं चिपकून जाणार आहे. हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ह्युमॉल गोल्ड आहे तर त्याचा वापर करायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये प्रॉपर जी बियाण्याला कोटिंग या किटची तिथं झालेली आहे. म्हणजे व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे जे टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सगळं याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो एका किटचा 8 किलो मक्याच्या बियाण्याला वापर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रॉपर मक्याच्या बियाण्याला सगळं जे कोटिंग आहे
तर ती इथं झालेली आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये जे मक्याचं बियाणं आहे तर ते कशा प्रकारे इथं दिसतंय। आपलं बाजीराव पाटील बायोटेकचा बाजीराव मक्का आपण घेतलेला आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इथं आपण सोयाबीनला सुद्धा जी बीज प्रक्रिया आहे तर ती केलेली आहे। बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आता आपल्याला 15-20 मिनिटं अर्ध्या तासाच्या आसपास याला सुकू द्यायचं आहे। थोडं जे मॉइश्चर म्हणजे आपण NPK कन्सोल लिक्विड असल्यामुळे जे नॉर्मल ओलावा याच्यामध्ये गेलेला आहे तर तो कुठं गायब होईल आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट या बियाण्याची पेरणी करून द्या। मित्रांनो या किटचा जबरदस्त फायदा आपल्या बीज प्रक्रिया केल्यानंतर पिकाला होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NPK कन्सो असल्यामुळे ते जे आपल्या जमिनीमध्ये खतं पडलेले असतात तर ते आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळात उपलब्ध करून देण्याचं जे बॅक्टेरिया आहेत तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण जे ट्रायकोगार्ड वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी ही जैविक बुरशी आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या काळात फ्युजेरियम विल्टिंग या ज्या काही मर रोगाच्या समस्या असतात आपल्या सोयाबीन पिकामध्ये किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये तर त्या सुद्धा नाहीसे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। आपल्या मक्या पिकामध्ये सुद्धा जी मर रोगाची समस्या गेल्या 2-4 वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते तर ती समस्या सुद्धा आपल्याला कुठं स्टॉप झालेली पाहायला मिळू शकते। त्याच्यासोबतच आपण जे व्हॅमिझोन दिलेलं आहे 50 ग्रॅम तर त्याचा फायदा आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे। मायक्रोरायझामुळे आपल्या कोणत्याही पिकाचे ज्या रूट झोन असतात तर त्या तिथं स्ट्रॉंग झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि निश्चितच आपल्याला त्याचा सुद्धा तिथं फायदा जास्तीत जास्त होणार आहे। आणि ह्युमॉल गोल्डमुळे सुरुवातीच्या काळात न्यूट्रिशन अपटेक पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास या सगळ्या गोष्टी आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा ह्या करून देतील। तर शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही पेरणीचा शुभारंभ अमृत प्लस बीज प्रक्रिया किट सोबत करणार का मला खाली कमेंट करून सांगा। आणि या किटच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता। धन्यवाद।